हा संपला। आणि आता अर्थातच प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे फोटो सेशन केलं जातं। एखादा सदस्य जर निवृत्त झाला आणि त्यातही संविधानिक पदावरचा सदस्य हा निवृत्त झाला तर अशा पद्धतीने हे फोटो सेशन जे आहे ते विधिमंडळ परिसरात केलं जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी येऊन बसलेले, चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत, उपसभापती नीलम गोरे आहेत, शिवाय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, चंद्रकांत पाटील या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये विधिमंडळ परिसरामध्ये विधान परिषदेचे मावळते विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांना निरोप दिला जातोय। आणि आज निरोपाच्या भाषणामध्ये बोलत असताना अंबादास दानवेंनी मिश्किलपणे काही टोले देखील लगावलेले आहेत। त्यांनी असं म्हटलंय की काय मुख्यमंत्री असं म्हणतात की मी पुन्हा येईन आणि मी देखील पुन्हा येईन, पण मी कुठून आणि कसा येईन हे मात्र विचारू नका, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पण आताचं हे दृश्य आपण बघतो, या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंना देखील तिथे बसण्याकरता आमंत्रित करण्यात आलेलं आहे। पण यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकाकडे बघणं देखील टाळलेलं आहे। आणि शिवाय नीलम गोरेंच्या बाजूला बसण्याकरता उद्धव ठाकरेंना जागा करून देण्यात आली। सभागृहात तर त्यांनी एकमेकाला टोले लगावलेच भाषण करत असताना, पण यावेळी फोटो सेशनमध्ये सुद्धा ते एकमेकाच्या शेजारी बसलेले नाहीत। नुसतं बसणंच तर सोडा, पण त्यांनी एकमेकाकडे बघितलं देखील नाहीये।